नाशिकमध्ये महायुतीमध्ये बेबनाव असल्याचं दिसतं आहे। नांदेड शहरामधल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरून शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती काही गंभीर असे आरोप केलेत। महानगरपालिकेच्या मालकीची शाळा, भाजीपाला मार्केट, मंगल कार्यालय याची जागा बीओटी तत्वावरती देऊन विकून टाकली। सत्तेचा गैरवापर करून ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात घ्यायची आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमवायचा असं त्यांचं सूत्र आहे, असा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केलाय। अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथे सगळे मोठमोठाले सोन्याची दुकानं, हिऱ्याची दुकानं तिथे आलेले आहेत। ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे चालायला अवघड झाले। कला मंदिर गेल्या 60 वर्षापासून मोठे मोठे बालगंधर्वापासून तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथे येऊन गेली, ते संपवून टाकण्यात आलेलं आहे। तरोडेकरांच्या नावाने असलेलं, माजी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं। बिंदू माधव मंगल कार्यालय आता यांना जे आहे जनता मार्केट जे गोरगरिबाचं आहे शिवाजीनगरचं, ते पूर्णपणे बीओटीवर काढून त्याच्यातनं 500-600 कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत। नाशिकमध्ये आज मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली आहे। आजपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होतीये। एकीकडे मनसेसोबत युती करण्यासाठी काँग्रेस फारशी अनुकूल असल्याचं दिसून येत नाहीये। मनसेच्या सोबत गेलं तर बिहार निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू शकतो याची काँग्रेसला काहीशी भीती आहे। तर प्रस्ताव आल्याशिवाय मनसेसोबत युती शक्य नाही असे संकेत खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील वारंवार दिलेले आहेत। असं असताना मात्र नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद पार पडणार आहे। नाशिकच्या स्थानिक राजकारणामध्ये मनसे आणि महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका जाहीर करते हे बघणं महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे, कंबर कसली आहे आणि उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरवली जाणार आहे। संघटन आणि सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकांची जबाबदारी देखील दिली जाईल। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेविषयी या बैठकीमध्ये निश्चिती केली जाईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध योगेश कदम असा एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। युतीच्या घोषणेच्या आधीच नव्यानं भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करणारे फोटो व्हायरल केले। तर शिंदेच्या शिवसेनेनं देखील याला आव्हान देत माधवी बुटाला यांचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचे बॅनर व्हायरल केलेत आणि यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र अद्याप तरी दिसतंय। तर भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष हा देखील वाढण्याची चिन्ह आहेत। पुढची बातमी बघूयात। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये शहाकाटशहाचं राजकारण सध्या दिसून येत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। तोच 12 तासांच्या आत भाजपचे माजी नगरसेवक विकास आणि कविता म्हात्रेंनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे या भागामध्ये भाजपची ताकद आणखी वाढली। तर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपलाच सुरुंग लावला आणि विकास म्हात्रे यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वबळावरती लढण्यासाठी मोठी चुरस सध्या या परिसरामध्ये बघायला मिळतेय। पाहूयात पुढची बातमी।